श्री शंकर जगताप। अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील चिंचवड विधानसभेतील माझा हा प्रश्न लक्ष वेधूचो। महावितरण पुणे परिमंडलाच्या पिंपरी विभागाच्या अंतर्गत सांगवी उपविभागाच्या ग्राहक संख्या मार्च 2022 अखेर 2,07,568 इतकी आहे आणि जवळपास दरवर्षी 10% वाढ होते। जर आत्ताची संख्या पाहिली तर ती जवळपास 2.25 लाख इतकी संख्या आहे। ग्राहकांच्या जास्तच्या संख्येमुळे अधिकारी, कर्मचारी, जनमित्र यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडतो। सदर शाखा कार्यालयाच्या 20 ग्राहकांच्या संख्येला येणाऱ्या प्रतिवर्षी अंदाजे 10% वाढ लक्षात घेता ग्राहकांच्या सोयीसाठी व महसूल वाढीसाठी सांगवी उपविभागाची पुनर्रचना करून नवीन हिंजवडी उपविभागासह 4 शाखा कार्यालय पिंपळे गुरव, पिंपळे निलक, वाकड व MIDC हिंजवडी मंजुरीसाठी प्रस्ताव संचालक संचलन मुंबई कार्यालयाकडे प्रलंबित आहे। प्रतिवर्षी नवीन येऊ घातलेले लघुदाब व उच्चदाब 20 ग्राहक यामुळे प्रतिवर्षी अंदाजे 63 कोटी महसुलाची वाढ होते। नवीन उपविभाग व शाखा कार्यालयामुळे महावितरणावर आर्थिक बोजा न पडता महावितरणाच्या मानांकनानुसार ग्राहक संख्या राखल्यामुळे त्या विभागातील ग्राहक संख्येवर लक्ष केंद्रित करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास अचूक वीज बिले, वीज चोरी व रोहित्र चोरी रोखणे शक्य होण्याकरिता कमी वीज देखभाल खर्च, वेळेत वाहन दुरुस्ती, नियंत्रित वीज गळती, ग्राहकांच्या तांत्रिक व अतांत्रिक तक्रारी निवारण कामात सुसूत्रता इत्यादी बाब साध्य होण्याकरिता पिंपरी विभागातील सांगवी उपविभागाची पुनर्रचना करून नवीन 4 शाखा कार्यालय हिंजवडी येथे नवीन उपविभाग कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजुरी अभावी प्रलंबित असल्याने 20 ग्राहकांच्या मनामध्ये पसरलेला प्रचंड असंतोष याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी मी औचित्याच्या मुद्दा उपस्थित करत आहोत। धन्यवाद अध्यक्ष महोदय। श्री